मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय. आज सासवडवरून आलेला आहे नंदी आणि आज फायनलचा त्याने गुलाल घेतलेला आहे. आणि एक वेगळी मुलाखत म्हणायला लागेल, कारण काय होतं माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्रात बरीच जण उतरायला लागली, पण बैलगाडी क्षेत्रात काहीतरी घडवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही जर नुसताच नाद केला तर नादासाठी पैसा लागतो आणि पैसा हा महत्वाचा आहे. पैसे पण कमावले पाहिजेत. आणि ही पिकअप बघताय तुम्ही, आज बैलांच्या जीवावर त्यांनी पिकअप घेतलेले आहे आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद करते. ते बघूया आज कसा कसा प्रवास आहे त्यांचा बैलगाडी क्षेत्राला, कारण वय कमी आहे. आता पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंदीचा परिचय. नमस्ते, मी सासवडचा आहे. पप्पू शेठ जगताप आणि लालू चव्हाण तेव्हा आहे आपला. आता तुम्ही सांगितलं की बैलांच्या ह्याच्यावर सगळं चाललंय, घर चाललंय किंवा काय असेल ती सगळ्या गोष्टी चालल्या त्या, पण आता असं कमी बघायला भेटते की बैलांच्या ह्याच्यावर, कारण बैलातनी पैसा भरपूर जातोय, पण तुम्ही बैलांच्या मार्फत पैसे कमवताय, बिझनेस पण करताय किंवा बऱ्याच गोष्टी शिकण्याजोग आहेत. आता वय किती आहे तुमचं? 25. घरी 5 बैल आहेत एक नंबरातले. हा. त्यांना बैल मिळाला तर मग आता हे असं आपला काढायचा, आपला 2 रुपये दिला असा काढायचा आणि पळवायचा आपला. मग आता कोण देणार म्हणलं पैर, मग आपला असंच पळायचं घेऊन, हलका घेऊन पळायचं, चांगला घेऊन पळायचं, बांधून नाही ठेवायचं. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात थोड्या गोष्टी समजून पण घेतल्या पाहिजेत की बाबा एखाद्याचं वासरू जर चांगले पळत असेल त्याला बाबा काय असेल ते तुमचं भाडं असेल किंवा काय तुमचं असेल ते दिले बी पाहिजे आणि घेतले पाहिजे. आज आम्ही तो आमच्या बैल घातला आज, ते मुळशीत त्यांनी चांगली कडनी गाडी मारली होती. मग त्यांचा फोन आला, असा भाऊ पायरा करताय का? आधी तो पायरा बी आमचा पुण्यातला आहे, बानेरचा आहे फार. ती म्हणली ती गाडी जोडून, मग त्यांना म्हणलं भाडं थोडं देत असेल ती येतो. आज एवढं लांब जायचंय म्हणल्यावर त्यांनी बिशीने भाडं दिलं आम्हाला. अजून आपलं घडलं काहीतरी आणि पाहुण्याच्या गावात घडलं, त्यामुळे बरं वाटते. आता काय होते माहितीये का, जरी बैल एवढा नंबरातला आहे तरी देखील ते चर्चा होत नाही किंवा तुम्ही सांगितले की पायऱ्याला अडचणी येते, असं काय होत असेल? मालक नाहीत, कडच गडी लय बेकार. चांगलं झालेलं पैर मोडते, शिले वाईट गडी लय बेकार कडच. मालकानं पर्यंत पुसून देत नाहीत. असं ते त्याला काय आमच्याकडे 4 आहेत पब्लिकच येतात, त्याला काय बैल पळले की सगळं होते. पण आता एक बैल सांभाळायचा म्हणलं तर आवड खर्च आहे. तुम्ही 5 बैल कशी सांभाळताय? माणूस आहे ना आमचा पक्का घरी, पप्पू शेठ जगताप आहेत ना, ती नाही आडेवेत, पण त्यांचं नाव सगळं आहे. माग माणूस लागतोय पक्का घरी. हे नुसतं बोलायचं नाही का, याला पैसे बिल लागते. बरोबर. इथं घरातून निघायचं म्हणलं तरी 4 पावत्या, पोर, गाडी, डिझेल, पाणी, म्हणजे नाडी अडचणी 10,000 रुपये काढला जातो. साधारण माणसाचं काम नाही हे. उगा आता आपला माणूस आहे माग पैशावाला म्हणून जमतोय, आता चांगल्याचं काम नाही, चांगल्याच याड निघतंय असं विषय. आता ही पायऱ्याच्या अडचणी काय येत असतील नेमक्या काय झालं पैर लोकांनी काय काय मोडल्या जाईल. बैल हे काय हे तसं 3 मनापर्यंत चालतंय, ह्यापेक्षा वर चढीत आमच्याकडे 3 आहेत, अजून 4 आहेत घरी. तुम्ही एखाद्याशी गोट्या आमच्या मुलाखत घ्यायला तुम्हाला दाखवतो. काय अनुभव काय काय आला आतापर्यंत? अनुभव काय असंच आपलं उन्हाळा पावसाळ्यात आपलं पळायचं, जेव्हा येईल ते गाड्यात घेऊन पळायचं, पण पळायचं, थांबायचं नाही. तेव्हाच एवढंच. तुम्ही सांगितले की बैलगाडी शर्यतीचा नाद हा काय सामान्य शेतकऱ्याचा राहिला नाही, पण तरी देखील शेतकरी पण नाद करतोच की. करतो तो आमचं घरचा खेळ म्हणून चालतंय. आमची म्हणजे आम्हाला कोणाची गरज नाही, आमचं सगळं घरचं खेळी. सुट्टी मेकर घरचे आहेत आमच्या, सोन्याड्यावर रामसोडेच आमचा घरचाच भाव आहे आमचा. आमची सगळी टीम आहे म्हणून जुळतोय खेळा. असं धरून बसून आणून जमत नाही. लय अवघड खेळ खेळा, लय विश्वासातला खेळ लागतो. विश्वासातला माणूस लागतो. नुसतं याला स्वामी असेल गोमी असेल ही खेळले खोटाई, तोंडा गोडा माग बेकार असला खेळ या. आता त्याच्यामुळे आज मुलाखत होती. किती मैदान मारले आतापर्यंत त्यानं? बैल लहानापासून पळतोय, पण चिरचित नाही, लहानपणापासून पळतोय आणि दुकान कड असं बैल पळतोय जा, पहिल्यापासून पळतोय जा.
आता काय त्याचं खांदा आज उजवीनं पाहायला कुठल्या खांदी ठाम कुठल्या खांद्या खांदा कड हम्म. दुई खान कड किती बी कड असू द्या हम्म. फुल पब्लिक लावा हम्म. तेवढंच त्या गाडी पळवा तेवढंच पब्लिक कडला हम्म. वडणार गाडी हम्म. असा विषय बैलाचा विषय घ्यायचा नाही तळापासून तोंडापर्यंत तितकंच पळणार आता सकाळी कुणी बी घाला हम्म. कुणी पण घाला कमी पडला तर असा घेऊन जा असं घेऊन जा आता काय सांगू ह्याच्यावर काय का उपमा बोलायचा आता मित्रांनो बघा जर कमी पाहिलं तर असा घेऊन जावं म्हणजे बैल किती पळत असेल जाणून घ्या कारण बैलगाडा मालक कुठलाही कधी खोटं बोलत नाही की आपल्या बैलाचा पळ असेलच तो गॅरंटीनं बोलत असतो आज कॅमेऱ्यासमोर ते बोलतायत म्हणजे बैलावर आपला विश्वास एवढा आहे की बाबा टाकला की 100% गुलाल घेणारच त्याला पुरला की गुलाल घेणार हम्म. असा विषय हम्म. त्याला पुरला ना 100% गुलाल आपला फिक्सच आहे आता त्याकडे बघितलं तर मापातच बैल आहे त्याची आकृती बघितली केवढीशी हम्म. पाटकाच्या पतंग बितंग सारखा आपला बारीकच्या बारीक बैठा होईल आपला आणि आपल्या बैलच बैठे आवडतात हम्म. आपल्या घरी बी 4 बैल आहेत शेपेक्षा 1 नंबरातली आहेत मन्या लाक्ष्या चित्र्या म्हणून बैल आहे हम्म. हे आपली 4 बैल आहेत घरी हम्म. शेव काढला की तेव काढा की तेव असं नियोजन बी पाहिजे नुसतं आला ना स्वभाव आला न पडला नाही फासला खेळ फासला मग त्याचं घर जाळून कोळशे जेवार मित्रांनो बघा आज ते स्पष्ट सगळं बोलतात आणि स्पष्ट बोलणारे आपल्याला ह्या बैलगाडी क्षेत्रात लोक कमी भेटतात या तुमचं सगळं बोलणं आहे ना स्पष्ट आहे काय असेल ते सडेतोड असं का आता लहानपणापासून आम्ही आता त्यामुळे आम्हाला माहिती कोण कसं आहे कोण कसं हा. आहे आम्ही लय उन्हाळा पावसाळा चांगल्या चांगल्या बघितलं चांगलं खाली जो पडलेलं बघितलं हा. आम्ही सगळं बघितलंय आम्ही त्यामुळे काय नाही राहिलं या बैलगाडी क्षेत्राने काय दिलं असेल तुम्हाला की आम्हाला हे बैलगाडी क्षेत्राला मिळवून दे. कोपऱ्यात जा हम्म. आपल्याला ओळखतात लालू नावानं हम्म. कुठल्याही कोपऱ्यात जा असे असं मान लागत नाही की बाबा कोण काय ओळखतात आपल्याला कुठलं मैदान त्याचं असं सांगचाल की त्याचं नव्हतं त्याने केलंय त्या मैदानात बैल आता आपण नाही का सारखं रुटीन मध्ये काढ लावलंय पण घरी आपला लय बैल चांगला आहे त्याच्या आपलं चांगला आहे मान्या म्हणून बैल चांगला आहे आपला घरी मग त्याचं कुठलं असं की बाबा त्या मैदानात त्यानं होत्याचं नव्हतं केलं त्यामुळे त्याच्यावर काय आता हीच नाही त्याच्यावर ध्यानच नव्हतं आमचं 4 घरी 4 आहेत त्याच्यावर ध्यान होतं आणि ह्यो 2-3 आम्ही फिरं काढलं घरी त्यांनी आमची तर अड्डा होता निरपशी तिथं त्यानं चांगली गाडी मारली होती गटालाच आम्हाला पायर नव्हता आम्ही घरची गाडी आणली आमचा मान्य म्हणून हाय तेव्हा हा किरकोळच होता मग खाया बी आम्ही आपलं घालवलं ते आपलं ध्यान नव्हतं त्यांनी चांगली गाडी मारली आता नाव नाही येत पण चांगली गाडी मारली गटालाच 2-3 टांग्यानं मारली अशी मग तेव्हा म्हणलं वस्तू खाया घालायला खिची आपलं राहू द्या घराकडे मग आता ह्यातच करिअर घडवणार का कुठं जॉब वगैरे करणार जॉबचे दिवस राहिले ते तेव्हा आता इथं शेवट आमचा काय नाही आपलं बैलच हा. दुसरं काय नाही बैलच मित्रांनो बघा हा बैलगाडी क्षेत्राचा नाद असा आहे की एकदा नाद लागला की लागला म्हणजे जर हा नाद जर तुम्हाला लागला तर 100% कोण हा नाद सोडू शकत नाही 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 ते 4-8 दिवस म्हणे मला सोडायचे हा. कोण सोडत नाही महिन्याने येणार तावा येणार बैलात देऊ हा. येणार ते बैल कसं धरणार काय धरणार पण बैलात येणार ते ह्याच्या त्याच्या मागे येणार पण येणार आता नवीन आत्ताची तुमच्याकडच मुलं आहे ती नाद करते ती सक्सेस भेटत नाही तरी नाद करते ती काय काय ना सक्सेस पण भेटला नाही, नाही, ते- काय सांगचाल त्यांना 2 शब्दात त्यांनी पहिले एका चांगल्या माणसाचा अनुभव घ्यावा त्याचा अनुभव कसा आहे ते बघायचा आणि मगच आपण उतरायचं जर का त्याची इरटर लागून तुम्ही ईर्षित करत असताना नाही नाही मग तुम्ही काय विशेष नाही त्यांचा त्यांना कासर कुठले अडकवाय नाहीत मग असं खेळ या बघा मित्रांनो आज काहीतरी नवीन दिवस काढले आता. आम्ही बी दिवस लोकांच्या हाताखाली काढले आणि काढतोय बी लाजायचे कशाला जायचं आपलं अनुभव महत्वाचा आहे अनुभव वाया जात नाही कधी जात नाही आम्ही लहानाचं लोकांपाशी झालेलो आहे हे बैल ह्याचं कासारा जर त्याचा कासारा तवा येऊ अनुभव आहे लोकांनी बी पहिला चांगल्या माणसाचा अनुभव घेणे आणि चांगल्या माणसाचा घेणे आता तो जर बाप पोरापाशी जाऊन त्या पोराचा अनुभव घेत असेल तर मग ते दोन्ही बाद जाणार खेळ खोटा या मग बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यावेळेस यश भेटत असतं असं यश भेटत नाही की बाबा सूट बूट घालून मैदानात आला चांगली कपडे घातली आणि बैलगाडा मालक झाला आता जसं त्यांनी सांगितले की सगळ्या गोष्टी छकडा वाढायला लागतोय बैलाचं शेण काढायला लागतंय त्याला सांभाळायला लागतोय वैरण काढी करायला लागते त्यानंतर नाव होतंय आता काय त्याच्या कुठनं काय इच्छा आहेत की बाबा तुमची काय इच्छा आहे की बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी मला करायच्या आहेत काय ना आपलं नाव आहे असंच राहावं कायम आणि बाकी काय नाही, लोकांनी पहिरं द्यावं
पळते कोणतरी पैर द्यावं. हम्म. नाही पळत नसतं तर आम्ही बी नसतो विचारू, पण पळते कोणतरी आम्हाला पैर द्यावं. आम्ही बी लोकांना दिलेत फुकाट, आणि आमची लोकांकडून काय काय असं की आम्ही फुकाट गेलो त्यांच्या अड्ड्यात, मी नाही का इथपर्यंत गेलो आम्ही. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि पायरा कसा पाहिजे ते पण सांगा. पायरा फक्त आपल्या बायला तोळा मिळायचा असावं. हम्म. आम्ही 100% पळा येणार. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर. तू 2 गावाचा आहे, मी रामोसोडीचा पण आहे, सासवडचा पण आहे. बोर रामोसोडीचा. आता कॉन्टॅक्ट काय होतंय, मुलाखत बघितली की मला मालक लोक कॉल करतात की बाबा आम्हाला त्या बैलाचा पायरा पाहिजे. मालकासोबत बोलणं झालेलं चांगलं असतं. बरोबर आहे की मालकच महत्वाचं आहे. हम्म. कडचं गडी बी असला असू द्या, पण कडचा गडी बी तितका ठाम आहे की त्याने सगळं मालकाला सांगितलं पाहिजे, बाबा असा माणसाचा फोन येतो किंवा काय अडचणीत सांगितलं पाहिजे. मॅनेजर आता झाले तर भरपूर. मॅनेजरचा विषय लय अवघड झालेला आहे. आम्ही बी मॅनेजरचं काम केलं पण असले कधी मोडातोडीची कामं केली नाहीत आणि करणार पण नाही. हे माझ्या नंदी कधी करणार नाही असलं. मग सांगायची गरज आहे का कॉन्टॅक्ट नंबर? काय आता ज्याला सांगू, आपल्या एखाद्याला वाटलाच बाबा आमच्या मुळाच असेल तो देऊ आम्ही त्याला बैल. नंबर सांगा की, जरी इच्छा असली कोणाची तर तुमचा पायरा झाला तर झाला. घ्या की कॉन्टॅक्ट नंबर 7756 05 78 97. लालू चव्हाण, सासवड मंदिर चालते. मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांनी. नंदी चांगला स्पीडचा आहे, तुम्ही पायरा करू शकताय. दोन्ही खांदी पळतोय, दोन्ही खांदी पळतो ना, दोन्ही खांदी कडनं पळतोय. 100% त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांनी सांगितले की जर बैल जर तसा असला मापाचा तर 100% पायरा देणार आहेत. आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा करूया की असंच काय तुम्ही बी आला आमच्यापाशी, तुमचं बी धन्यवाद, लय आभारी आम्ही. जसं नाव आहे त्यांचं, त्यांनी सांगितलं की चर्चेत राहावं हीच त्यांची इच्छा आहे. धन्यवाद.